अर्धा किलो गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्याला स्वच्छ साफ करते मी हाताने पहिला. ठीक आहे, पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. धुवून एका भांड्यामध्ये काढून घेते मी. एका टोपात पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम होताच त्यामध्ये हे गुलाबाच्या पाकळ्या सोडल्या त्या टोपामध्ये. चमच्याच्या सहाय्याने तुम्ही त्याला वरखाली करू शकता, कारण ते पाण्याशी वर राहतं. खाली जाऊन ते पाण्यामध्ये मिक्स होऊन आपण ते कलर सोडायला सुरुवात करतो त्या पाण्यामध्ये. आधी पाकळ्यांचा कलर गुलाबी होता, त्याच्यानंतर एकदा कलर सोडायला लागला की ते सफेद होऊन जातात. एकदा की ते सफेद झाले की मग एका भांड्यामध्ये आपण ते चमच्याच्या साहित्याने काढून घेऊ. बघा, आधी कलर कसा होता ना, आता कलर कसा झाला आहे. ऑलमोस्ट रंग सोडला आहे गुलाबाच्या पाकळ्या. सुगंधी एवढा छान येतो आहे ना, असं वाटतं आत्ताच पिऊन जा आहे रस. पाणी उकडत ऑलमोस्ट अर्धा झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण साखर घालायचं. मी 3 बाउल साखर घालतो आहे. ऑलमोस्ट अर्धा किलोच्या पाकळ्यांसाठी मी 1 kgच्या आसपास 1 किलोच्या आसपास साखर घालते. गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता. किती गोड कमी गोड हवं आहे. चमच्याने मिक्स करू. आता साखरला आपण वरखाली करू. गॅस एकदम बारीक ठेवावा. रस जसा आटत जाईल तशीच घट्ट होत जाईल. तुम्ही बघू शकता हे चमच्याने कसं एकदम घट्ट होत गेलं. काय ग? आता आपण त्याला गाळून घेऊया. एका मोठ्या गाळून आपण त्याला एका टोपात काढून घेऊया. तर साखरेमध्ये थोडीशी कचरा वगैरे असते, म्हणून त्याला गाळावं लागतं. मोठ्या गाळणीने मी त्या टोपामध्ये काढून घेते, गाळून घेते. मग काचेच्या बाउलमध्ये या बाटलीमध्ये त्याला आपण स्टोअर करू शकतो. मी काचेची बाटली घेते, त्याच्यामध्ये स्टोअर करते. तुम्हाला जेव्हा सरबत गुलाबाचा रोज प्यायचा असेल, फालुदा वगैरे करायचं असेल तेव्हा तुम्ही बॉटलमधून काढू शकता. थंडगार गरमी चालू आहे. थंडगार रोजचा प्यायला मज्जा आहे, खूपच मज्जा आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. मज्जा करा. इझी रंग बघू शकता कसा आला आहे ह्याला.